हे भोळे आत्मे या अज्ञानींसह या चोरांच्या बरोबर किती खुश आहेत. मोठे परमधनी मिळाले, संत मिळाले. तर याविषयी सूक्ष्म वेदात परमात्मा कबीरजींनी सांगितलं आहे के साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, ये मल अखाड़ा जीतेंगे युगों युगों के माल. तर असं म्हणतात की या चोर नकली संतांजवळ तर मोठे प्रसन्न होऊन बसलेत. आणि जेव्हापासून या दासानं हा मार्ग स्टार्ट केला परमेश्वराच्या आज्ञेनं, त्या दिवसापासूनच संघर्षाचा सामना करावा लागत आहे. करून थकाण याच कारणाने करवले या अज्ञानी दुष्ट लोकांनी. तर म्हणतायत परमात्मा की ये मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. कारण की तुम्ही मागील जन्म जन्मांतरीपासून भक्ती करत आले आहात आणि त्यांच्यात विशेष ओढ असते भगवंताची. तर ते पुण्यात्मा जाऊन फसले या काळच्या दूतांकडे, या राधास्वामी धनधन सद्गुरू आणि हे दनो डालेर आग्रावाले आणि हा मथुरावाला जय गुरुदेव, हे ठाकूरजी महाराज, हे सारेच्या सारे काळाने पाठवलेले एजंट आहेत. यांनी तर साऱ्या दुनियेला आपल्या नादी लावलं. आता हे पुण्यात्मा परमात्म्याची आस लावूनच होते. युगायुगांचे मल्ल आहेत, पलवान आहेत, रेसलर आहेत हे, आणि थांबू नाही शकत हे आत्मे भगवंतांशिवाय. यांच्या आत अशी एक प्रेरणा आहे मागील संस्कारांची. आणि आता हे फसले या काळाच्या दूतांकडून की जिथे काही भक्ती नाहीये, ज्योत लावणे यांनी बंद करून टाकलं, धर्मकर्माचे काही मार्ग नाहीत, विधी नाहीत, शास्त्रानुकूल साधना नाही. तर हे नास्तिक होतील काही दिवसांनंतर. जर हा मार्ग स्टार्ट नसता झाला भगवंताचा, तर पूर्ण भारतवर्ष नास्तिक झालं असतं. आता हे नास्तिक झालेच आहेत. जसे ख्रिश्चन आहेत, सर्व मांस खातात, दारू पितात, सिगरेट पितात, काही मनाई नाही. फक्त एकदा चर्चमध्ये हे केलं की चल भाऊ. तर ही काय भक्ती आहे? इथेच सीमित होतं. काही दिवसांनंतर हे जेवढेही त्या दुसऱ्या महापुरुषांकडे गेले, त्यांना परमधनी जाणून आता सर्वांची दुर्गती होईल. थोड्या दिवसात सुरू होऊन जाईल आणि मग नास्तिक होतील, विचार करतील कुठे भगवंत नाही आहे. आम्ही 6-6 तास ध्यान लावून पाहिलं, गुरुजी तर 2.5 तास सांगत होते. तर आता परमात्म्याने कृपा केली की आपल्याला हा यथार्थ भक्तीचा मार्ग मिळाला. आता काय आहे की जसं ये तो मल अखाड़ा जीतेंगे युगन युगन के माल, ते पुण्यात्मे हे खरं ज्ञान ऐकतील, मग परत येतील आपल्या या यथार्थ स्थानी. ते राहू नाही शकत तिथं. आज काय बालक आहेत, केसांची त्वचा सुद्धा ओरबडून देतील जेव्हा समजून आले की यांना परमधनी मानलंय, हे सांगतील ते फायनल आहे. आता त्यांना कोठेही माहिती नाही. सतनामाचा पत्ता काळाच्या 5ही नामांचा जप करवतात आणि गोष्टी करतात सतलोकी जाण्याच्या. ना त्यांना सतनाम माहिती, ना सचखंड माहिती, ना सारनाम माहिती, ना सार शब्द माहिती. तेच सतनाम, तेच सार शब्द, तेच सत्पुरुष, तेच सतलोक, तेच सचखंड. ही काही गोष्ट आहे ना डोकं ना पाय यांच्या ज्ञानाला निभाता मारतात सचखंडात जाण्याच्या. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.